जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे आणि कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती जे आहेत ते आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेले आहेत। महाराज आज आंदोलनाला या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहात, काय प्रतिक्रिया? आणि खासदार नेते भेटीगाठी देत आहेत, काय तुमची प्रतिक्रिया पहिली? आता बघितलं आपण गेले काही वर्षाचा कारभार, तर विद्यार्थ्यांवर अन्यायच होतोय सातत्याने, आणि तो आता एका ठराविक पॉईंटला येऊन पोचला आहे। तर अन्यायाच्या विरोधात आपण आहोत। कुठलाही अन्याय हो, कोणावरही हो, तर अन्यायाच्या विरोधात लढलं पाहिजे आणि ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना पाठिंबा दिला पाहिजे। लाठीचार्ज होतोय, लाठीचार्ज ज्या दिवशी झाला त्यानंतर देखील मुंबईमध्ये काही ठिकाणी पोलीस हस्तक्षेप करतायत, विद्यार्थ्यांना डिटेन करतायत, अशा प्रकारच्या घटना आता मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये देखील व्हायला लागलेल्या आहेत। होय, पण अशा घटना महाराष्ट्रामध्ये देखील होत आहेत, तिथे होत आहेत, काय तुमची यावरती प्रतिक्रिया? त्यातनंच आपल्याला विद्यार्थ्यांचा रोष किती आहे आता सध्या हे लक्षात येते। पण काँग्रेसच्या भूमिकेवरती अनेक जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय, मात्र तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, तुमची नक्की भूमिका या संदर्भात काय आहे? राहुल गांधी इथे येत नाहीत म्हणून अनेक जण आक्षेप घेत आहेत। काँग्रेसने तर पाठिंबा दिलेलाच आहे विद्यार्थ्यांना, आणि त्यांनी मागणी सुद्धा केली आहे की मंत्री महोदयांनी पहिले राजीनामा द्यावा काही बोलायच्या आधी। तुमची पण हीच भूमिका असेल, राजीनामा द्यावा? राजीनामा त्यांनी दिला तर सगळ्यांच्या दृष्टिकोनातून सोपं होईल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की शाहू महाराज छत्रपती जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे ती त्यांनी देखील मागणी केलेली आहे। काँग्रेसची भूमिका आहे तीच आमची देखील भूमिका आहे, राहुल गांधींनी देखील त्याला पाठिंबा दिला अशी प्रतिक्रिया जी आहे ती शाहू महाराज छत्रपती यांनी दिलेली आहे। कॅमेरामन योगेश गुरवसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।